लोकांना 25 आणि 30 मध्ये अरे सुद्धा बापरे. नी प्रॉब्लेम सुरू झाले. काही ना मला सायटिका आहे म्हणजे ते इतकं कॅज्युअली बोलल्या चाललंय की ते नक्की खरं तेवढं कॅज्युअल आहे का, इज इट अ सिरियस प्रॉब्लेम? सो सायटिका इज सबसेट ऑफ अ बॅक पेन किंवा बॅक Okay. पेन आणि सायटिका वी कॅन से दॅट जे पूर्ण चीरफाड करायची Yes. आता एवढी गरज? एक्झॅक्टली चिरफाड करायची गरज नाही, पेशंटला पूर्ण भूल द्यायची गरज नाही. लोकल ॲनेस्थेशियामध्ये म्हणजे पेशंटला कुठलाही महाभयंकर त्रास असून दे, आपण लोकल ॲनेस्थेशियामध्ये ही सर्जरी करू शकतो. न्यूक्लियस आहे त्याला ब्लड सप्लाय नसतो, ते एकदा डॅमेज झालं की झालं. सो इट इज नॉट रिप्लेसेबल किंवा तुम्ही येस, नव्याने टाकू शकत नाही, काही नाही करू नव्याने शकत. आता सिंथेटिक आपण करू शकतो, ओके. पण नॅचरली ते पुन्हा रिग्रो नाही होणार. नाही होत. वजन वाढणं म्हणजे शुगर इंटेक पण खूप होते, कारण थोडी जरी क्रेविंग झाली, आपण एवढूशा चॉकलेटची गरज असेल तरी आपण पूर्ण एक अख्खी चॉकलेट संपवतो आणि खूप जास्ती शुगर इंटेक होतो. तर त्याच्यामुळे जे वजन वाढतं आहे, तर मग त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल की बाबा तुम्ही आता म्हणजे सपोज आता झालंय म्हणजे डॅमेज झालाय, तर इकडनं पुढे काय? आज आपण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती डिस्कशन केलेलं आहे, जशी की तुम्ही गुडघ्याची काळजी कशी घेऊ शकतात किंवा तुमचं लोअर बॅक तुम्हाला का नक्की दुखतं आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे ते आपण डिस्कस केलं आहे. आणि तुमचं वजन जर खरंच खूप वाढलेलं असेल तर त्याच्यासाठी सोपे आपण 3 गोष्टी डिस्कस केल्यात. तर तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की हा पॉडकास्ट पूर्ण बघा. सो टुडे वी आर हॅविंग डॉक्टर अमित सुराना. वेलकम सर, हाउ आर यू? गुड गुड, थैंक यू. यस, थैंक यू सर. आज हम यहाँ पे बहुत इम्पॉर्टेंट टॉपिक्स पे डिस्कस करेंगे, जैसे कि नी पेन या फिर जो बैक पेन हुआ वो. सो टू स्टार्ट विथ सर, मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि आजकल मोस्टली नी पेन मोस्टली इन लेडीज़ फीमेल में, और वो भी आफ्टर सर्टन एज, मतलब व्हेन दे क्रॉस द 40-45 या फिर 50s में, तो उस टाइम पे नी के केसेस बहुत ज़्यादा सामने आते हैं एंड इट इज़ एट सच अ स्टेज जहाँ पे आप कुछ भी नहीं कर सकते हो. मतलब इट इज़ आइदर यू ऑपरेट या फिर आपको बेड रेस्ट ही लेना है या फिर यू हैव टू नो यूज सम बेल्ट और समथिंग लाइक दैट. तो ये क्यों होता है? क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, व्हाट कैन वी डू टू प्रिवेंट इट एन अर्लियर स्टेज? कि ऑब्वियसली आपको पहले तो नहीं समझेगा, क्योंकि एक 30s-40s एक ऐसा एज होता है जहाँ पे आप बहुत ज़्यादा ॲक्टिव्ह होते हो, आप बहुत ज़्यादा काम करते हो अँड फिर ते आपण म्हणतो ना घासल्या जातं अँड देन यू अंडरस्टँड इट ॲट अ व्हेरी लेटर स्टेज. तो हाऊ कॅन वी प्रिव्हेंट दॅट सर? सो तुमचा पहिला प्रश्न की नी पेन आणि वाय इट इज कॉमन इन अ फिमेल्स. येस. सो जर आपण बघितलं तर फिमेल्सचं स्ट्रक्चरच असं बनवलेलं आहे की दे हॅव अ वायडर हिप जॉईंट आणि नी जॉईंट्स हे थोडे आत असतात आणि क्यू अँगल म्हणतो. सो तो फिमेलमध्ये नॉर्मली जादा असतो आणि त्यामुळे नी जॉईंटवर येणारं जे प्रेशर आहे दॅट इज मोर इन अ फिमेल्स अँड दॅट्स वाय दे हॅव अ अर्लियर नी प्रॉब्लेम्स. ओके. The second most important thing why like ladies have a more knee problem or a back problem or basically bone problems, because there are many hormonal influences or changes which occur in a female. Like estrogen is a very important hormone which is present in females. So that hormone is a very important role in a bone growth or a joint mobility and all. So बेसिकली आफ्टर 40s और 45 जेव्हा मिनोपॉज होतं, बेसिकली आपण म्हणतो की आता माझी पाळी बंद होतीये आणि त्याच्यानंतर फिमेल्समध्ये प्रॉब्लेम्स जास्ती होतात. व्हाय? बिकॉज दिस इस्ट्रोजन लेवल इन अ बॉडी डिक्रीजेस. ओके. अँड once this estrogen level goes down, bone health goes down, because estrogen is a very important for bone growth or a bone metabolism. आणि जसं जसं इस्ट्रोजन कमी होतं बोन्सची ताकद कमी व्हायला लागते. सो सॉरी टू इंटरप्ट, इस्ट्रोजन आणि कॅल्शियमचा काही संबंध आहे का? येस. सो बेसिकली इस्ट्रोजन आणि कॅल्शियमचा संबंध असा आहे, सी कॅल्शियम हे जे ते बोनमधलं मिनरल आहे, बट इस्ट्रोजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट हॉर्मोन विच हेल्प्स दिस कॅल्शियम टू गेट रिझॉल्व्ड इन अ बोन, और इट helps to keep calcium or all whatever minerals into the bone in a good percentage. Okay. So once this estrogen level falls down, ह्या सगळ्या बोन्सचे मिनरल्स आणि हे कमी होतात आणि हळूहळू बोनची हेल्थ कमी होते. म्हणून नॉर्मली जर तुम्ही ऐकलं असेल तर आम्ही म्हणतो की फिमेलने हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी आफ्टर 40-45 वन्स आफ्टर मिनोपॉज. सो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन वाय फिमेल हॅज दिस प्रॉब्लेम. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या घडीला फिमेल्समध्ये काय,
they all are involved in a household or other work, Yes. and they don't have a time for their exercise. येस, So what they think is मी जे घरातलं काम करते तीच माझी तीच एक्सरसाइज आहे. येस, मी आता तेच बोलणार होते की युजली आपण जेव्हा हाऊसहोल्ड लेडीजकडनं ऐकतो एकच असतं की मी किचनमध्ये 2 तास काम केलं आहे, मी उभी होते, मी खालीवर करत होते, माझा हात चालू होता आणि माझी एक्सरसाइज झाली आहे. Yes. सो इज इट रिअली अन एक्सरसाइज? So it is not an exercise, it is an exertion. ओके. So exercise is basically to relax your body and to help your body to grow. Yes. And exertion works definitely opposite ऑपोजिट way. टू दॅट. So या एक्झर्शन और एक्सरसाइजची कमी, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आणि बेसिकली जे स्ट्रक्चर आहे हे 3 मेन रिझन आहेत की ज्यामुळे फिमेलमध्ये नी जॉईंट किंवा बोन्सचा प्रॉब्लेम किंवा स्पाईनचा प्रॉब्लेम जास्त होतो. ओके सर, आता तुम्ही सांगितलं की जे तुम्ही किचनमध्ये काम करता दॅट इज नॉट द एक्सरसाइज, यू आर डुईंग ऑपोजिट टू दॅट. ठीक आहे. काय इझी एक्सरसाइज आहेत जे आपण करू शकतो? म्हणजे आता खरं बघितलं तर म्हणजे खूप सारे लेडीज वॉकिंगला पण जातात, बट इट इज नॉट ॲक्च्युअल अ वॉक. म्हणजे कुठेतरी एक 10-12 मैत्रिणी असतात, दे जस्ट गो आउट देअर आणि गप्पा टप्पा वगैरे होतात आणि घरी येतात आणि दे फील की आपली एक्सरसाइज झाली आहे आणि मग दुसरं तसं काही फिजिकली काही झालेलं नसतं. तर मग घरात बसून आपण काय करू शकतो? कारण हा जो थॉट प्रोसेस आहे की बाबा मला एक्सरसाइज करायची नाही आहे, हा तुटतच नाही. त्यांना तुम्ही काय सांगाल आणि काय सिम्पल एक्सरसाइजेस की तुम्ही हा एवढं तरी करा, ॲटलिस्ट एवढं तरी करा? राईट. सो बेसिकली फिमेल्सनी नी स्ट्रेनिंग एक्सरसाइज म्हणजे क्वाड्रिसेप्स किंवा हॅमस्ट्रिंग्स हे जे मसल्स म्हणतो ते त्या घरातल्या घरात बसून देखील करू शकतात एका जागेवर. जर ते ब्रिस्क वॉकिंग करतील, मॉर्निंग वॉक करतील, भलेही त्यांचा ग्रुप्स असून दे, पण त्या ग्रुप्सने फक्त गप्पा टप्पा न करता वॉकिंग पण करायला पाहिजे, तर दॅट वुड बी मोर बेटर. येस. सो क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग हे जे 2 मसल्स असतात दे आर अराउंड द नी जॉईंट्स आणि दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट हेल्थ इन अ नी जॉईंट मेंटेनन्स और अ नी जॉईंट फंक्शन. सो क्वाड्रिसेप्स ट्रेनिंग म्हणजे काय, तर क्वाड्रिसेप्स म्हणजे बेसिकली आपल्या मांडीचा पुढचा भाग, जी मसल्स असतात. सो त्याच्यासाठी सिम्पल एक्सरसाइजेस, झोपून गुडघ्याच्या खाली आपण एक टॉवेल किंवा तक्क्या ठेवायचा आणि नी त्याच्यावरती प्रेस करायचा. ओके. एक अराउंड 5 to 10 seconds. होल्ड इट फॉर 5 to 10 seconds, लीव्ह इट. हा एक्सरसाइज सिम्पली त्यांनी जर सकाळ संध्याकाळ 10-10 वेळा जरी केला, सो इट इज व्हेरी गुड एक्सरसाइज. ओके. स्क्वॅटिंग ते करू शकतात किंवा आपण जे उठक बैठक म्हणतो त्या जरी केल्या तरी दे आर गुड फॉर हेल्थ इफ दे आर डन इन लिमिट्स, लाईक 5, 10, 15 जेवढं प्रत्येकाच्या शरीराला झेपेल. स्वस्त आहे. कोणी म्हणेल मी 100 करेल, 200 करेल, दॅट मे गिव्ह देम ट्रबल. सो बेसिक या सिम्पल एक्सरसाइजेस जरी त्यांनी केल्या तर इट इज व्हेरी गुड फॉर नी हेल्थ. येस सर, तुम्ही मेन्शन केलं की ते गर्ल्सचा म्हणजे फिमेलमध्ये जो क्यू अँगल असतो तो काहीतरी छोटा असतो, तर कॅन यू शो इट ओव्हर लाईक if you have some model or so basically to show a Q angle it's not possible to show Okay. a model, but Okay. I can show you the knee joint ची रचना कशी आणि Okay. काय प्रॉब्लेम्स होतात हां, आपल्याला. yes sir, sure. So this is a knee joint. ओके. So मी जो क्वाड्रिसेप्स मसल म्हटलो तो हा मसल. हां, सो दिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ नी जॉईंट मुवमेंट. म्हणजे ज्याला आपण वाटी म्हणतो मे बी आपल्या लेमॅन लँग्वेज मध्ये. ती ही वाटी ओके. किंवा नी कॅप, दिस इज अ गुडघ्याच्या वरची वाटी. ओके. हे वरचं बोन ज्याला आपण फिमर म्हणतो आणि दिस इज अ टिबिया. ओके. whatever this blue thing you see is a cartilage over the knee joint. हे मध्ये जे आहेत ते लिगामेंट्स आहेत जे नी जॉईंटला पकडून ठेवतात मध्ये किंवा हे साईडला असणारे. आणि दिस इज व्हॉट यू कॅन सी इफ यू सी ओव्हर हिअर, दिस इज द कार्टिलेज किंवा कुलचा आपण म्हणतो. ओके. हे सगळे स्ट्रक्चर्स एकत्र येऊन आपला जो आहे तो नी जॉईंट असा तयार होतो. ओके. सो नी जॉईंटची घर्षण होणं किंवा झीज होणं, आर्थरायटिस होणं म्हणजे काय, तर हे जे कार्टिलेज हे असं डॅमेज होतं. दिस ब्लू स्ट्रक्चर्स इफ यू सी हे खराब व्हायला लागतं. मधलं जे मेनिस्कस आहे ते फाटायला लागतं, हे लिगामेंट्स डिजनरेट व्हायला लागतात आणि हे सगळे एकत्रितरित्या पेशंटला पेन देतात. ओके. बिकॉज नी जॉईंट प्रत्येक ऍक्शन मध्ये नी जॉईंट हा इन्व्हॉल्व. येस. सो वी कॅन कम्पेअर अ नी जॉईंट लाईक अ टायर ऑफ अ व्हेकल. देवाने आपला नी जॉईंट असा दिलाय जसं आपल्या कुठल्याही गाडीचं हे टायर आहे. टायर आहे. तर यू वॉकिंग ऑन दॅट. येस, सो वी वर्क ऑन दॅट. आणि बेसिकली हे आर्थरायटिस आपण प्रिव्हेंटही करू शकतो. रादर दॅन प्रिव्हेंट आपण ते प्रोलॉंग करू शकतो. कारण आर्थरायटिस प्रिव्हेंट करणं आय कॅन से इज अ डिफिकल्ट, इट्स नॉट पॉसिबल बिकॉज त्याचं स्ट्रक्चरच असं बनवलं आहे. जसं गाडीचं टायर घासतं तसं नी जॉईंट हा घासला होणारच. जाणारच. ओके. येस,
परंतु जर आपण योग्य एक्सरसाइजेस, प्रॉपर डाएट आणि न्यूट्रिशन किंवा प्रॉपर हॅबिट्स जर आपण घेतल्या आपल्या पोस्चरच्या, तर डेफिनेटली वी कॅन प्रोलॉंग और प्रिव्हेंट द आर्थरायटिस फ्रॉम ऑकरिंग अर्ली एज. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आय कॅन से. सो फिमेलमध्ये जे जेनेटिक स्ट्रक्चर आहे ते आपण चेंज नाही करू शकत, परंतु जे आपल्या लाईफस्टाईल्स किंवा हॅबिट्स आहेत त्या चेंज केल्या तर आपण डेफिनेटली आर्थरायटिस हा प्रिव्हेंट नाही करू शकणार, पण त्याचं ऑकरन्स आहे ते आपण लेटर एजमध्ये आणू शकतो. मे बी डिले करू शकतो आपण. एक्झॅक्टली, आपण ते डिले करू शकतो. सो आर्थरायटिस इज बेसिकली फॉर नी ओनली का ते सगळ्या जॉईंट्सशी रिलेटेड आहे? आर्थरायटिस हा नॉर्मली कुठल्याही जॉईंट्स मध्ये होऊ ओके. शकतो, परंतु आपल्या भारतामध्ये नी जॉईंट आर्थरायटिस हा सगळ्यात जास्त कॉमन कॉमन आहे. आहे. ओके. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की स्पाइन म्हणजे मणक्याचे जे आर्थरायटिस किंवा घासले गेले किंवा स्पॉन्डिलॉसिस तुम्ही ऐकलं असेल बोली भाषेत, ते कॉमन आहे. ओके. हिप जॉईंटचा आर्थरायटिस हा देखील कॉमन आहे, पण तो आपल्या इंडियन्समध्ये त्या मानाने कमी आहे जेवढा तो व्हाईट पॉप्युलेशनमध्ये किंवा अमेरिकन पॉप्युलेशनमध्ये आहे. ओके. Yes. आणि एक महत्वाची Yes, गोष्ट, sir. तुम्ही मला म्हटलात की 40-45 नंतर प्रॉब्लेम दिसतात, पण फ्रँकली स्पीकिंग मी आता माझ्या ओपीडी मध्ये बघतोय लोकांना 25 आणि 30 मध्ये अरे सुद्धा नी बापरे. प्रॉब्लेम सुरू झाले. सो दीज ऑल आर बिकॉज त्यांचं एक तर बालपण किंवा जे लाईफस्टाईल लहानपणी होतं, जे हॅबिट्स, फूड हॅबिट्स, दे वर नॉट गुड. फूड हॅबिट्स ऑल्सो आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. दे हॅव नेवर एक्सरसाइज इन देअर चाइल्डहुड. सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक काय झालाय, आधी आपले पूर्वज किंवा आपले जे अँसेस्टर होते ते आउटडोर गेम्स खूप जास्त खेळवायचे. आता मोबाईल आणि टीव्हीमुळे time. सगळे घरातच आलेत. येस. सो सगळे घरातले गेम वाढलेत आणि बाहेरचे गेम बंद झाले. ऑलमोस्ट. येस, त्यामुळे एक्सरसाइज नाही, जॉईंटच्या हेल्थ चांगल्या राहत नाही आणि प्रॉब्लेम्स वाढत चालले. येस. माझ्याकडे खूप पेशंट्स येतात, ते म्हणतात की सर आता ते 40शीत येतात, आता मी हे खाल्लं तर माझा गुडघा बरा होईल का? एक बेसिक गोष्ट आहे की साधारणतः 25-30 नंतर तुम्ही किती पण खा, त्याच्यामध्ये काही फरक होत नाही. बेसिकली अप टू 25-30 जे आपण खातो ते बऱ्यापैकी आपल्या बॉडीच्या बोन्स किंवा मसल्समध्ये राहतं आणि दॅट आपलं पुढचं आयुष्य कसं राहणार आहे ते सांगतं. सो ते सुपरफूड काय जे आता 30च्या अगोदर आहेत, म्हणजे आता म्हणजे फास्ट आता सध्या खूप जास्ती अवेअरनेस आहे की बाबा हेल्दी फूड खायला पाहिजे, पण अजून असंही पॉप्युलेशन आहे जे अजून पण फास्ट फूडला प्रिफर करतं. म्हणजे आताही असं वाटतं की अरे उशीर होते, मी पटकन एक वडापाव घेते आणि खाऊन जाते पटकन, कारण लगेच मिळतं. सर मग त्याच्यामध्ये काय तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता तुम्ही व्हेन युअर इन युअर 30s ऑर बिफोर दॅट, की हा बाबा इट इज गोइंग टू बी गुड फॉर युअर हेल्थ, आत्ता नाही तुम्हाला नंतर त्याचा फायदा होईल? सो बेसिकली सुपरफूड म्हणण्यापेक्षा द बेसिक फूड विच एव्हरीवन शुड हॅव, की फूड ज्याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 हे रिच असेल, प्रोटीन रिच असतील, बिकॉज दिस फूड हेल्प्स फॉर अ बोन ग्रोथ. येस. सो एनी फूड विच हॅव अ गुड नंबर ऑफ अ प्रोटीन ऑर अ व्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिन D3 एक असं व्हिटॅमिन आहे जे आपल्याला फूडमधनं कमी प्रमाणात भेटतं, पण आउटडोअर ॲक्टिव्हिटीज किंवा सनमध्ये गेल्यामुळे, उन्हात गेल्यामुळे ते आपल्याला जास्ती मिळतं. आणि व्हिटॅमिन D3 हेल्प्स फॉर कॅल्शियम, जे पण आपण खातो ते आपल्या बोनमध्ये चिटकवायला मदत करतं, सिम्पल शब्द. येस. सो जर आपण फूड जे बॅलन्स असेल विथ प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, विथ लेस फॅट अँड लेस कार्बोहायड्रेट, हे जर आपण आधी खाल्लं तर डेफिनेटली आपली बोन किंवा बॉडी हेल्थ इन ऑल ईच बॉडी हेल्थ ही बेसिकली चांगली राहू शकते. म्हणजे आधीपासूनच त्याची सुरुवात करा, नंतर बघितलं जाईल. जर तुम्ही बघितलं की जे आपले सिनियर्स आहेत किंवा आपले जे आजी आजोबा आहेत, त्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम त्यांच्या 60-70 सुरू झाले, कारण त्यांच्या वेळेस पिझ्झा, बर्गर नव्हतं. ते काय खायचे तर भाकरी, चटणी, तेल, तूप, घरातलं जे आहे साजूक तूप, ते, आणि त्यांनी त्यांचे जॉईंट्स, बॉडी एकदम मस्त राहिली. ते घरात काम करायचे, शेतात काम करायचे, बाहेर खेळायचे, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बालपणी केल्या म्हणून दे हॅड अ गुड नी ऑर बॉडी. आणि त्यांची इम्युनिटी तशीच बिल्ड होत गेली अंटिल दे वर अलाइव्ह. कारण आता पण मी लाईक रिसेंटच एक्झाम्पल, माझी पणजी आजी ॲट द एज ऑफ 95 or 96 शी डाईड, बट खूप शांत गेल्या त्या. म्हणजे त्यांना काही त्रास ॲज सच नव्हता, काही नव्हतं. शिवाय एकदम टकाटक आणि असं सकाळी 4ला वगैरे उठून काम करायचं स्वतः. म्हणजे तेव्हाची ती हाडं एवढी मजबूत होती त्यांच्या जेवणामुळे मे बी. येस. आणि अजून एक इम्पॉर्टंट की आपल्या भारतीय पद्धतीमध्ये खाली बसून जेवायची, म्हणजे मांडी घालून आपण बसायची पद्धत आहे जेवणासाठी. पण जसं वी आर स्टार्टेड फॉलोइंग द
यु नो अमेरिकन्स किंवा UK लोकांना आपण डायनिंग टेबलवर वेस्टर्न कल्चर. येस. सो आपण जसं जसं वेस्टर्न कल्चर फॉलो करायला लागलो, आपण डायनिंग टेबलवर आलो, येस. खाली मांडी घालून बसणं आपण बंद केलं आणि हळूहळू नी जॉईंटचं जे फोल्डिंग आहे ते कमी झालं. होत त्याच्यावरती येणारं जे चांगलं ऍक्टिव्हिटी होत्या त्या बंद व्हायला लागल्या. स्टिफनेस वाढला. येस. आता पुन्हा एक अजून गोष्ट वाढली की आपण वेस्टर्न किंवा कमोड टॉयलेट वापरायला लागलो आणि आपलं इंडियन टॉयलेट जे आधी होतं दॅट वॉज लाईक ज्याच्यात आपण स्क्वॅटिंग करायचो. येस. सो दॅट वॉज गुड फॉर नी जॉईंट हेल्थ इन अ चाइल्डहुड. जर ते लहानपणापासून केलं तर डेफिनेटली जॉईंट्सचे जे मसल्स आहेत किंवा जॉईंटचं फंक्शन आहे ते फ्युचरमध्ये पण चांगलं राहतं. पण आता काय झालंय, लहान मुलं पण वेस्टर्न टॉयलेट स्टार्टच वेस्टर्न पासून होती. त्यामुळे त्यांना स्क्वॅटिंगच करता येत नाही आणि मग ते म्हणतात की मी स्क्वॅट केलं, मांडी घातली की मला दुखतंय. येस. सो या गोष्टी जर आपण पुन्हा आपल्या थोडंसं अँसेस्टरकडे गेलो की दॅट विल डेफिनेटली हेल्प इन आवर जॉईंट. येस. म्हणजे तुम्ही जे डायनिंग टेबलचं म्हटलात ते म्हणजे मला फार असं असायचं की बाबा मांडी घालूनच बसायचं. आय मेक शुअर की आताही कुठे गेले डायनिंगवर असेल तर मी माझे लेग्स फोल्ड करून बसले. बिकॉज जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता तेव्हा एक फील येतो की मी जेवायला बसली आहे म्हणून. आणि आय डोंट नो बट ते बॉडीला समजतं आपोआप. आणि असं बसल्यावरती खायची इच्छा सुद्धा 1% कमी होते मे बी. मांडी घालून बसल्यामुळे एक फायदा पण आहे की आपण कमी जेवतो, आपली ओबेसिटी कमी राहते आणि पचनही चांगलं होतं. अजून एक इम्पॉर्टंट कारण की सध्या जे नी जॉईंट आर्थरायटिस वगैरे वाढले ते ओबेसिटीमुळे. म्हणजे आपण जी फॅट किंवा बेली म्हणतो, आपली बेली फॅट जी वाढली दॅट अगेन ॲड्स मोर. लाईक एक सिम्पल शब्दात सांगायचं म्हटलं तर जर आपलं वजन 1 किलोने वाढलं तर प्रेशर विच कम्स ऑन अ नी जॉईंट इन्क्रीजेस बाय अराउंड 4 to 5 kg. सो नी जॉईंट हॅज टू फंक्शन ऑर वर्क मोर विथ दॅट वेट. सो डेफिनेटली थोडंसं जे आर्थरायटिस आहे ते त्याच्यामुळे फास्ट होणार आहे. सो वेट हे प्रॉपरली रिड्यूस करावं जर जास्त असेल, नाही तर ते लहानपणापासूनच कंट्रोलमध्ये ठेवावं. येस. सर हे जे आपण कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा विटॅमिन डी डेफिशियन्सी बोलतो, आजकाल खूप सारे ॲड्स रन होतात की वुमेन शुड टेक ते नाही का हॉर्लिक्स किंवा जे काय असतं ते कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्यायचे असतात. आर दे रिअली ट्रू का ते फक्त शुगर ओरिएंटेड आहे अँड देर आर सम डिफरंट सप्लिमेंट्स ऑर ऑप्शन्स आउट देअर? अगेन आय विल कम बॅक टू अवर बेसिक्स की हे जे आहेत हे सगळे मार्केटिंग थिंग्स आहेत की ठीक आहे तुम्ही वुमन्स हॉर्लिक घ्या, त्याच्यामध्ये त्यांनी ॲडेड विटॅमिन D3 दिलं, ॲडेड कॅल्शियम दिलं. पण जर तुम्ही रोज सकाळी 1 ग्लास दूध, संध्याकाळी 1 ग्लास दूध घेतलं, नुसतं दूध घेतलं, तुम्ही एक साधारणतः 15 मिनिटं उन्हामध्ये चाललात किंवा आपली आजी म्हणायची की जा तू उन्हामध्ये जाऊन बस, तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला ते सफिशियंट विटॅमिन D3 मिळणार आहे. आणि दॅट विल हेल्प आवर बॉडी टू फंक्शन नॉर्मली. सो रादर दॅन युझिंग ॲडेड फूड किंवा सप्लिमेंट्स, आय कॅन से की जे बेसिक नॉर्मल आहेत त्याच्याकडेच फर्स्ट जावं. आणि जर ते शक्य नसेल, आता तुम्ही हॉस्टेलला राहताय आणि तुम्हाला दूध भेटतच नाही, दॅट टाइम यू कॅन टेक दिस सप्लिमेंट्स. येस. सर नेक्स्ट क्वेश्चन असा विचारायचा आहे की आता सगळे कॉर्पोरेट्समध्ये काम करतात, कमीत कमी 8 तास तर म्हणायला असतं, बट बसावं लागतं कम्प्लिटली 10-14 तास वगैरे बसावं लागतं आणि तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. तुम्हाला काम दिलं, यू हॅव टू सिट, यू हॅव टू गिव्ह द आउटपुट आणि मगच तुम्ही उठू शकता. आणि होतं असं की तुमचे मीटिंग्स चालू आहेत किंवा तुम्हाला कंटिन्युअसली 2-2 तास बसावं लागतं अँड यू आर नॉट एबल टू, म्हणजे तुम्ही उभं नाही राहू शकत आहे खूप बऱ्याच मोठ्या स्पॅन ऑफ पिरियडसाठी. तर हे सिटिंग फॉर लॉंग आवर्स त्याच्यामुळे होतं काय की बॅक पेन स्टार्ट होतं. नाव इज दॅट को रिलेटेड टू सायटिका जे आपण म्हणतो का ते वेगळं आहे? कारण हा पण खूप कॉमन इश्यू आजकाल लक्षात येतो की बाबा काही नाही का मला सायटिका आहे, म्हणजे ते इतकं कॅज्युअली बोलल्या चाललंय की ते नक्की खरं तेवढं कॅज्युअल आहे का? इज इट अ सिरियस प्रॉब्लेम? सो सायटिका इज सबसेट ऑफ अ बॅक पेन किंवा बॅक पेन आणि सायटिका वी कॅन से दॅट दे आर लिंक्ड विथ ईच अदर. सो बॅक पेन बेसिकली occurs because there is some problem which is occurring in our lumbar spine. Okay, there is it like so I'll explain you what parts of a spine we have. Yes, sure. I can say this is a bone model if you can see. So this upper portion ह्याच्यावरती जो आहे that is a brain part. Okay. This is a cervical spine. This is a mid back or a thoracic spine. हे जे lower आहे हे ते lumbar spine आणि हा आपला जो आहे तो sacrococcygeal spine. Okay. So you can see की हे काहीतरी येलो येतं. So these are the nerves which come from our spinal cord किंवा याला आपण मराठीत मज्जारज्जू म्हणतो. ओके. आणि हे जे व्हाईट दिसतंय ते
आपले व्हर्टिब्रेज आहेत आणि त्यामध्ये हे काहीतरी जेली लाईक स्ट्रक्चर दिसते, दॅट इज अ डिस्क. ओके. सो हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे सगळे एवढ्या छोट्या एरियामध्ये आहेत आणि दे फंक्शन और दे कंट्रोल होल ऑफ आवर बॉडी, यू कॅन से. ओके. सो ब्रेन कडून येणारं प्रत्येक सिग्नल याच्याद्वारे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाकडे पोहोचतो. ओके. ओके. सो बॅक पेन सध्या आपण जे बोलतोय ते लोअर बॅक लोअर बॅक पेन. येस. सो दॅट कम्स मोस्टली फ्रॉम धिस रिजन येस. और अ लंबर स्पाइन, यू कॅन से. ओके. सो 5 लंबर वर्टिब्रे असतात, L1, L2, L3, L4, L5. बेसिकली जे आपण बघतो ते मोस्ट कॉमन बॅक पेन येतं ते L4-5 आणि L5-S1 मुळे. ओके. सो बेसिक रिझन ही जी डिस्क आहे ती डिहायड्रेट होते किंवा ती खराब व्हायला लागते, डिजनरेट व्हायला लागते. त्यातनं काही मटेरियल बाहेर येतं, जेली लाईक मटेरियल असतं आणि दॅट प्रेसेस ऑन द नर्व्ज विच आर कमिंग फ्रॉम अवर स्पायनल कॉर्ड. सो हे रेड जर तुम्हाला दिसत असेल, ही डिस्क जी आहे ती बाहेर आलेली आहे आणि दॅट प्रेसेस ऑन द नर्व्स आणि दॅट मीडिएट्स होल ऑफ द बॅक पेन और लेग पेन. सो पण ते खराब का होतं म्हणजे? हां. सो विल गो टुवर्ड्स की ते खराब का होतं. हां. आधी याच्या बेसिक आपण समजून घेतलं पाहिजे की हाऊ डज इट वर्क. त्याच्या डिस्क आहेत, त्याच्यामध्ये जेली लाईक स्ट्रक्चर असतं आणि दॅट वर्क्स ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर इन आवर बॉडी. So whenever you bend, you move, you dance, you jump, you drive, that disc works with a shock absorber function. पण ग्रॅज्युअली व्हॉट इज हॅपनिंग, आपले एक्सरसाइजेस कमी पडत आहेत, आपलं सिडेंटरी लाईफस्टाईल वाढतंय, आपलं जे डाएट आहे ते खराब होत चाललंय आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम या डिस्कच्या किंवा स्पाईनच्या हेल्थवर होत चाललाय आणि हळूहळू त्या डिस्क लवकर खराब होत चालल्या. ओके. नॉर्मली इन आवर बॉडी आफ्टर एज ऑफ 30 जी डिस्क आहे ती दर 10 वर्षांनी 1 ग्रॅमनी कमी होते. टोटल डिस्कचं व्हॉल्यूम हे साधारणतः 10 ग्रॅम्स असतं. ओके. सो आफ्टर से 30 or 20 इट डिक्रीजेस बाय अराउंड 1 ग्रॅम इच इयर. दॅट इज अ नॅचरल प्रोसेस. सगळ्यांमध्येच होतं. सगळ्यांमध्येच होतं. ओके. बट बॉडी ट्रायज टू अडॅप्ट विथ दॅट. परंतु आपण जर बघतोय की आता हे प्रॉब्लेम्स खूप अर्लियर एजमध्ये यायला लागले, की जसं तुम्ही जर बघितलं असेल की आधी बॅक पेन हे साधारणतः 50-60 वर्षाच्याच लोकांना व्हायचं. आता आम्ही जर ओपीडीत मध्ये बघतोय ती इव्हन मी 15 आणि 13 वर्षाच्या मुलांना पण बॅक पेन बघायला लागला. 20 आणि 30 मध्ये तर खूपच कॉमन झालंय. बरोबर. सो हे जे आहे हे लाईफस्टाईल चेंजेस, गाडी फास्ट चालवणं, स्पीड ब्रेकरवरनं गाडी जोरात उडवणं, खड्ड्यातनं उडवणं, ते पण रिलेटेड आहे. येस. त्यामुळे त्या डिस्कवरचं जे येतात त्या जर्क्स वाढतायत. ओके. आणि त्यामुळे डिस्क फाटायला लागते किंवा अर्ली स्टेज. ॲट अर्ली स्टेज त्याच्यामध्ये डिजनरेशन सुरू होतं आणि दॅट न्यूक्लिअर मटेरियल किंवा जेली लाईक मटेरियल कम्स आउट ऑफ द डिस्क, दॅट प्रेसेस ऑन द नर्व्स, ते नर्व्सला इन्फ्लेम करतं किंवा वी कॅन से की सूज येते नसांच्या आजूबाजूला आणि बॅक पेन सुरू होते. ओके. सो हाऊ कॅन वी प्रिव्हेंट इट, हा तुमचा पुढचा प्रश्न असेल. येस. पण ते प्रिव्हेंट करण्यासाठी वी हॅव टू स्टार्ट और वी हॅव टू डू सिन्स आवर चाइल्डहुड. अगेन गोइंग बॅक टू. येस, बॅक टू आपल्या चाइल्डहुडकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. कारण एकदा प्रॉब्लेम सुरू झाला की तो फॉर एव्हर राहणार आहे. बरोबर आहे. कारण डिस्क हे असं स्ट्रक्चर आहे, त्याच्या बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आम्ही ॲन्युलस म्हणतो, त्याला ब्लड सप्लाय असतो, ते हील अप होऊ शकतं. परंतु जे न्यूक्लियस आहे त्याला ब्लड सप्लाय नसतो, ते एकदा डॅमेज झालं की झालं. सो इट इज नॉट रिप्लेसेबल किंवा तुम्ही नव्याने टाकू शकत नाही, काही नाही. नव्याने आता सिंथेटिक आपण करू शकतो, ओके, पण नॅचरली ते पुन्हा रिग्रो नाही होणार. सो ते नॅचरल जे देवानी दिलंय ते प्रोटेक्ट करणं, प्रिझर्व करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, व्हेरी ट्रू. सो लॉंग आवर्स ऑफ सिटिंग तुम्ही म्हटलं, काय होतं एकदा आपण कामामध्ये बसलो की 4 तास 5 तास कुठे जातात कळतच नाही. खाली वाकून कंटिन्यू काम करत राहतो आणि देन जे स्पाईनवर प्रेशर येतंय, स्टिफनेस येतंय, दॅट गोज ऑन इन्क्रीजिंग आणि त्यामुळे मग डिस्कची हेल्थ खराब होते. सो बेसिक जर मला विचारतात तर हे प्रिव्हेंट कसं करायचं, इफ यू आर वर्किंग फॉर से कंटिन्यू 40 minutes, गेट अप फॉर 2 minutes, गो आउट, मूव, मेक युअर बॉडी रिलॅक्स आणि पुन्हा येऊन कामाला जा. 40 मिनिट्समधनं 2 मिनिट्स म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. बट आजच्या जनरेशनला ते फिजिबल वाटत नाही आहे. मी माझी मीटिंग चालू आहे, 1 तासाची मीटिंग आहे, 2 तासाची मीटिंग आहे, मी कसं उठणार? सो जर तुम्हाला उठायचं नाही, वॉकिंग करायचं नाही 40 मिनिटामध्ये, एक सिम्पल सोल्युशन आहे, तुम्ही उभे राहा जागच्या जागेवर. काही नाही, विठ्ठलासारखं दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहा, बॅकवर्ड बेंड व्हा, स्ट्रेच करायचं. येस. सो तुमच्या डिस्कची हेल्थ ज्या पूर्ण खाली वाकून दबून गेल्यात त्या पुन्हा नॉर्मलला येतात. ओके. डिस्कची जी स्ट्रेचेबिलिटी ती चांगली राहते
and you again come back and work. ओके. This is very simple thing everyone can do. ऍटलिस्ट करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. जर तुम्ही 40 मिनिटं कंटिन्यू बसताय तर 1 किंवा 2 मिनिटं हे केलं तर तुमची बॅक हेल्थ खूप चांगली राहील. येस. सो दिस बेसिक आय थिंक एव्हरीवन शुड डू. ॲटलिस्ट जे IT मध्ये काम करतायत कंटिन्यू सिटिंग जॉबमध्ये त्यांनी तर हे करावंच. करायलाच पाहिजे. Yes. कारण सिटिंग आवर्स खूप होतात आहे. म्हणजे Yes. त्याचा काही अंदाजच राहिलेला नाहीये आता की तुम्ही 15-13 तास चालूच आहे. Continue, yes. येस. सर, एक जस्ट अबाउट लाईक क्युरियस क्वेश्चन की बॅक पेन इकडे असतो, सायटिकाचा त्रास जो काय असतो बॅक पेन, मग इकडे कुठली नर्व सो येते? सायटिका म्हणजे काय हां. की ज्या मी आता ज्या येलो नर्व दाखवल्या, हां. सो या ज्या नर्व्स आहेत हम्म. ह्या आपल्या खाली पायाकडे जातात. ओके. ओके. आणि जेव्हा ही डिस्क बाहेर येऊन या नर्व्सला प्रेस करते, पायाकडे जाणारी जी नस आहे ती प्रेस झाली तर पायामध्ये दुखतं पायामध्ये पण आणि दुखतं. त्याला आपण सायटिका म्हणतो. सो Okay. सायटिका इज बेसिकली अ लेग पेन विच इज अकरिंग ड्यू टू द डिस्क बल्ज किंवा Okay. स्लिप डिस्क प्रेसिंग ऑन द नर्व अँड पेशंट्स हॅज अ पेन इन देअर लेग. तो त्याला आपण साध्या शब्दामध्ये सायटिका म्हणतो. ओके. सो सायटिकाचे खूप सबसेट्स आहेत. म्हणजे सम पीपल मे हॅव ओनली कॉक्सिजेल किंवा बसायच्या जागेवर माकड हाडाला दुखतं कोणी म्हणतं, कोणी म्हणतं माझ्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला दुखतं, कोणी म्हणतं माझी टाच दुखते. खूप पेशंट्स असे भेटतात की ते म्हणतात की सर आम्ही सकाळी उठलं की आमची टाच खूप दुखते किंवा थोडं उभं राहिलं की टाच दुखते. त्यांना पूर्ण सायटिका नसतो, फक्त टाचेमध्येच त्याचा इफेक्ट दिसतो. आय कॅन से दॅट इज जस्ट द बिगिनिंग ऑफ सायटिका. ओके. मी तेच विचारणार होते की बिगिनिंग कशी ओळखायची सो दॅट आपण ऍटलिस्ट प्रिव्हेंट करू शकू की फर्दर डॅमेज होत खूप नाही. वेळा पेशंटला बॅक पेन होत नाही आणि फक्त लेग पेन होतं. ओपीडी मध्ये आय सीन एन नंबर ऑफ पेशंट्स दे से की नो आय डोंट हॅव एनी बॅक पेन, व्हाय यू से दॅट की माझं नी पेन इज अ सायटिका पेन. सो आय शो देम की आय प्रेस ओव्हर हिअर युअर नी पेन इज गोईंग. म्हणजे आम्ही अँकलच्या पुढच्या बाजूला एक L5 नर्वचं रूट असतं, तिथे प्रेस केलं की पेशंटचं पेन जातं. देन दे गेट ओ याच्यामुळे माझं पेन होतं. सो नी पेन किंवा हील पेन जे आहे दॅट इज जस्ट द बिगिनिंग ऑफ अ सायटिक पेन. ते जर आपण इनिशियली डायग्नोज केलं तेव्हाच जर आपण ट्रीट केलं तर आय थिंक फुल ब्लोन सायटिकापासून आपण थांबू शकू आणि स्पाईनची हेल्थ ॲटलिस्ट जी आहे तिथे थांबून बेटर करायचा आपण प्रयत्न करू शकतो. पण जे फुल तुम्ही म्हणताय फुल ब्लोन सायटिका आहे, मग तिकडनं गोईंग बॅक आहे का? सी तिकडनं गोईंग बॅक इज आय कॅन से द रिव्हर्सल इज नॉट पॉसिबल. ओके. काही पेशंट्सला टेम्पररी रिलीफ हा होऊ शकतो, ओके. परंतु पूर्ण रिलीफ विदाउट सर्जरी इज नॉट पॉसिबल. ओके. सर्जरी ॲज इन ऑफ बॅक और बॅक. ओके. सो खूप पेशंट्स असे येतात की नाही मला 6 महिन्यापूर्वी सायटिका होतं आणि आता माझं बरं झालंय. इट इज नॉट कम्प्लिटली क्युअर्ड. त्यांचं पेन काही प्रमाणामध्ये कमी झालंय. सो दॅट इज अ गुड साईन, कारण आपली जी बॉडी आहे ती या गोष्टीला अडॅप्ट करायचा प्रयत्न करत असते आणि सो आपलं पेन कमी होतं. पण दे से की नाही सर मी वेनेवर आय सीट फॉर हाफ एन आवर, वेनेवर आय वॉक फॉर 10 मिनिट्स माझं पेन पुन्हा चालू होतं. तर ते बरं झालेलं नाहीये. इट इज जस्ट अ सेन्स की थोडंसं कमी झालंय. आणि मे बी असं पण आहे की तुमची बॉडी युज टू झाली आहे आणि ते अजून खूप जास्ती वाढलं की अगेन इट इज गिव्हिंग यू अन इंडिकेटर की काहीतरी चुकतंय आपल्या बॉडीमध्ये. सो नॉर्मली व्हॉट हॅपन्स की अराउंड आफ्टर से 3 months 6 months इयर त्यांचं पेन पुन्हा चालू होतं. येस. सो हे जे कॉमन अगेन अँड अगेन चालू होणं थोडंसं ओल्ड एजमध्ये लवकर होतं. यंग पीपलमध्ये स्टील डिस्क इज गुड आणि त्यामुळे ते कमी होतं, पण ते होतं डेफिनेटली. सो बेसिकली व्हॉट आय सेड की एक सिम्पल एक्सरसाइज आम्ही म्हणतो भुजंगासन. येस. सो भुजंगासन जर आपण केलं यंग पीपलने पूर्ण पाय आणि हात स्ट्रेच करायचं. सो बेसिकली पोटावर पालथं झोपायचं, दोन्ही हात बाजूला ठेवायचे आणि मान आणि खांदा उचलायचा. त्यामुळे त्या डिस्क मध्ये जो छोटा टियर झालेला असतो किंवा स्लिप डिस्क म्हणतो आम्ही, छोटा टियर जर असेल तो त्यांनी हील व्हायला मदत होते. ओके. आणि फ्युचर प्रॉब्लेम्स आपण डेफिनेटली प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे डिस्क मध्ये होणारं जे आतमध्ये जे होतंय डिजनरेशन ते आपण बंद नाही करू शकत, पण सिम्पटम्स जे आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. सो जर भुजंगासन आय कॅन से की जर कुठली एक एक्सरसाइज तुम्ही मला म्हणताल की प्रत्येकाने केली पाहिजे रोज, ऍटलीस्ट यंग पीपल ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी भुजंगासन करायलाच पाहिजे. म्हणजे तुमचं ऍटलीस्ट प्रॉब्लेम्स जरी असतील तरी ते कंट्रोलमध्ये राहतील. आणि भुजंगासनने काही प्रमाणामध्ये ॲन्युलस म्हणजे जे बाहेरचं डिस्कचं स्ट्रक्चर आहे ते हील व्हायला मदत होते आणि डेफिनेटली दॅट हेल्प्स पेशंट.
येस येस सर ह्याचा कुठेतरी म्हणजे आता नी पकडलं किंवा आपलं तुम्ही बॅक पेन म्हणताय हे जे काही झीज होती आपल्या हाडांची किंवा जे काही ते फाटतंय इट इज बिकॉज ऑफ आवर ओन हॅबिट्स म्हणजे आपण जे चुकीचं वागतोय किंवा वागलोय मागे त्याच्यामुळेच होतंय ते अचानक असं झालेलं नाहीये की बाबा आज दुखलं मला म्हणजे कालच झालंय असं नाहीये बट definitely इट इज अ कॅरी फॉरवर्ड ऑफ सो मेनी इयर्स आणि ते तुम्हाला आत्ता दिसतंय एव्हिडेंटली नाव इट बॉडी इज सेईंग की आता बस आता मी अजून ह्याच्या पुढे नाही सहन करू शकत यू सी अ डॉक्टर और चेंज युअर हॅबिट्स येस सर मला नेक्स्ट क्वेश्चन असं विचारायचं आहे तुम्हाला की आपल्या मेडिकलमध्ये म्हणजे पूर्ण मेडिकल जर एक ब्रांच ॲज अ पकडलं त्याच्यामध्ये मिरॅक्युलस इन्व्हेन्शन अशी काय झाली आहे तुम्ही म्हणाल की इट इज अ ब्लेसिंग टू द कमिंग फ्युचर येस डेफिनेटली आता सायन्स खूप प्रोग्रेस झालं आहे जे 50 वर्षापूर्वी स्पाईनचं नॉलेज होतं ते एक साधारणतः 30-40 वर्षानंतर जेव्हा MRI कॉमन झाला त्याच्यानंतर ते नॉलेज खूप चांगल्या रीतीने कळायला लागलं डॉक्टर्सना सगळ्यांनाच सो त्याच्यामुळे जे चेंजेस आलेत ते खूप आहेत आय कॅन टेल यू की काय काय असे डेफिनेटली मॅजिकल इन्व्हेन्शन आपण म्हणू शकतो सो गोईंग बॅक अराउंड 40 years आय कॅन से मॅजिकल इन्व्हेन्शन इज MRI ओके ज्याच्यामुळे येस की आपल्याला स्पाईन कसा आहे ते कळायला आत्ताच्या घडीला स्पाईनमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल झाल्यात सो बेसिकली मोस्ट इम्पॉर्टंट आय कॅन से की पूर्वी स्पाईन सर्जरीला लोक खूप घाबरायची म्हणजे जर तुम्ही ऐकलं असेल तुमचे आजी आजोबा किंवा प्रत्येकाच्या आजूबाजूला असंच म्हणायचे काही झालं तरी मणक्याचं ऑपरेशन करू नको तू झोपून राहशील कायम आयुष्यभर म्हणजे माझ्याकडे तर काही पेशंट असे येतात जसे की even if we die is okay for us but we don't want to get operated so what I tell them ki this is truth which you had heard kiwa which you have experienced say around 40-50 years back but now science is advanced too much now we do the keyhole surgeries किंवा आम्ही जे आता स्पाईनच्या सर्जरीज करतो त्या ॲक्च्युली स्टिचलेस करतो म्हणजे टाके पडत नाहीत लोकल ॲनास्थेशियामध्ये करतो एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आम्ही त्याला म्हणतो ज्याला आम्ही काय करतो जो डिस्कचा बाहेर आलेला भाग आहे जो आपण इथे बघितलात आत्ता एवढाच भाग आपण फक्त दुर्बिणीतनं जाऊन असं दुर्बिणीतनं येऊन हा भाग आपण काढतो हे जे कट झालेलं आहे त्याला आपण सील करतो सो दॅट तिथनं नवीन मटेरियल बाहेर पुन्हा येऊन देत नाही आणि हे जे नर्व्हजला प्रेस करतंय ते काढून टाकतो सो दॅट पेशंटचं जे पेन आहे ते जातं आणि इमिजिएटली सेम डे पेशंट कॅन वॉक कॅन गो होम And it happens through camera म्हणजे तुम्ही Yes, कॅमेरा we go through endoscope, we see on a camera where are we, आम्ही नर्व्स बघतो डिस्क बघतो प्रत्येक स्ट्रक्चर बघतो एंडोस्कोपने आणि जो बाहेर आलेला किंवा खराब झालेला भाग आहे तेवढाच काढतो ज्याला आम्ही एंडोस्कोपिक डिस्क फ्रॅगमेंटेक्टॉमी म्हणतो आय कॅन से दिस इज अ मिरॅकल येस सो म्हणजे पूर्ण चीरफाड करायची आता एवढी गरज एक्झॅक्टली चीरफाड करायची गरज नाही पेशंटला पूर्ण भूल द्यायची गरज नाही लोकल ॲनास्थेशियामध्ये म्हणजे पेशंटला कुठलाही महाभयंकर त्रास असून दे आपण लोकल ॲनास्थेशियामध्ये ही सर्जरी करू शकतो लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे काय असतं ॲनास्थेशियाचे खूप प्रकार आहेत पूर्ण भूल देणे फक्त पाठीपासून खाली भूल देणे फक्त हाताला भूल देणे लोकल म्हणजे फक्त तेवढ्याच भागाला भूल देणे ओके म्हणजे जिकडे ऑपरेट करायचं त्याच्या भोवतीच फक्त तुम्ही तेवढ्याच भागाला भूल देतो नॉर्मली काय भुलीचे काही साईड इफेक्ट असतात पेशंटला काही मेजर आजार असतील तर भूल देणं थोडंसं अवघड जातं बट लोकल ॲनास्थेशियामुळे दॅट थिंग हॅज चेंज म्हणजे पेशंट्सला किती काही अवघड आजार असून दे लोकल ॲनास्थेशिया तिथे दिलं की सर्जरी करणं खूप इझी जातं सो दिस एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी इज अ मिरॅकल ज्यांना सायाटिका फुलब्लोन सायाटिका आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना मी म्हटलं की सबसेट म्हणजे नी पेन हील पेन माकड हाडाला जे दुखतं किंवा कॉक्सिजियल पेन त्यांच्यासाठी आता तुम्ही ऐकलं असेल तर PRP थेरपी PRP म्हणजे काय तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा ओके आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं त्यामध्ये प्लेटलेट नावाच्या काही पेशी असतात सो दे वर्क और दे हॅव सम ग्रोथ फॅक्टर्स इन टू देम सो दीज ग्रोथ फॅक्टर्स वर्क लाईक अ स्टेम सेल्स ते एक्झॅक्टली स्टेम सेल्स नाही आहेत पण ते जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत ते शरीरामध्ये कुठेही काही आजार झाला की त्याला हिलिंगला मदत करतात सो जसं स्लिप डिस्क किंवा डिस्कमध्ये मायनर टियर होतात आम्ही हे PRP त्या टियरमध्ये सोडतो किंवा डिस्कमध्ये ते इंजेक्ट करतो जेणेकरून ते जे फाटलेला भाग आहे तो भरून येतो तो सील अप होतो आणि त्यामुळे मग ते जे बाहेर येणारं मटेरियल आहे जे केमिकल्स आहेत किंवा जो डिस्कचा बाहेर आलेला भाग आहे ते बंद होतं आणि नर्व्हवरचं प्रेशर किंवा सूज कमी होते आणि दुखणं जातं
सो पूर्वीच्या काळी काय होतं, या जे यंग पेशंट आहेत ज्यांना ट्रिमेंडस बॅक पेन आहे, एक्सरसाइज, फिजिकल थेरपी, फिजिओथेरपी, मेडिसिन्स काही घेऊन ते जात नाही, MRI मध्ये पण काही मेजर दिसत नाही, पण पेशंटला बॅक पेन तर होत आहे, तर मग अशांसाठी काहीच ट्रीटमेंट नव्हती. मग एकतर आम्ही त्याच्यासाठी इंजेक्शन्स देतो, ते स्टिरॉइडचे इंजेक्शन्स आम्ही देतो. सो खूप लोकांच्या मनामध्ये असं आहे की स्टिरॉइड घेतलं म्हणजे काहीतरी खूप डेंजर झालंय. असं काही नाहीये. स्टिरॉइड हे तेवढ्याच भागामध्ये जर दिलं तर ते नर्वचं इन्फ्लमेशन कमी करतं, सूज कमी करतं, त्यामुळे पेन कमी होतं. आणि त्याच वेळेस जर डिस्कमध्ये आपण PRP दिलं तर जिथून प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायलाही मदत होते, म्हणजे ते डिस्क सील व्हायला मदत होते आणि त्यामुळे नवीन केमिकल्स बाहेर येणं बंद होईल आणि स्टिरॉइडमध्ये जी आहेत ती न्यूट्रलाइज होतील. सो पेशंटचं पेन जातं. असे आय कॅन से यू की आता जे IT प्रोफेशनल्स आहेत असे खूप पेशंट आहेत माझ्याकडे येतात की सर आम्हाला बॅक पेन आहे, काही करा पण आमचं बॅक पेन बरं करा. म्हणजे आय कॅन से यू की 2 वर्ष झाले मी रोज फिजिओथेरपी करतोय, मी महिन्याला 10 दिवस औषधं खातो, मी खूप इलाज करून घेतले, मी त्या मशीनमध्ये झोपलो, मी नवीन गादी आणली आहे पण माझं पेन काही जात नाही. मी MRI 4 वेळा केला पण MRI मध्ये पण काही वाढ दिसत नाहीये. हे जे मायनर टियर्स असतात त्यातनं काही केमिकल्स बाहेर येतात आणि त्यामुळे पेन होतं. हे या इंजेक्शन्सने किंवा PRP थेरपीने आपण डेफिनेटली क्लिअर करू शकतो. आणि यंग पेशंट्स त्यांनी काम करणं खूप गरजेचं आहे देशाच्या हेल्थसाठी सुद्धा. ते झोपून राहिले तर खूप म्हणजे आय कॅन से इट इज अ बिग बर्डन ऑन अ फायनान्शियल आणि वर्क रिलेटेड इश्यूज. बरोबर आहे. सो त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी आय कॅन से दिस इज मिरॅकल फॉर देम. येस. आणि कुठेतरी रिस्क पण कमी झाल्यासारखी डेफिनेटली वाटते, त्यामुळे मग एक पेशंट जर तुमच्याकडे असेल तर थोडासा बिंदास्त असेल मे बी की बाबा ठीक आहे. आणि आय कॅन टेल की ज्या पेशंटची मी ही ट्रीटमेंट करतो ते अजून 5 पेशंट डेफिनेटली घेऊन येतात त्यांच्याच कंपनीतले. चल रे मला तुझा करून देतो. येस. सर या सगळ्याचा कुठेही रिलेशन तुम्हाला असं वाटतं की बाबा ठीक आहे लॉंग सिटिंग आवर्स वगैरे झालेत, सगळं मान्य आहे, बॅड इटिंग हॅबिट्स पण आहेत, बॅड स्लिपिंग हॅबिट्स पण आहेत, त्याच्यामुळे वजन वाढणं म्हणजे शुगर इंटेक पण खूप होते, कारण थोडी जरी क्रेविंग झाली आपण एवढ्याशा चॉकलेटची गरज असेल तरी आपण पूर्ण एक अख्खी चॉकलेट संपवतो आणि खूप जास्ती शुगर इंटेक होतो. तर त्याच्यामुळे जे वजन वाढतं आहे तर मग त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल की बाबा तुम्ही आता म्हणजे सपोज आता झालंय म्हणजे डॅमेज झालाय तर इकडनं पुढे काय? येस. सो वाढलेलं वजन हे एक खूप बॅड आहे बोन हेल्थसाठी. येस. सो आय कॅन से की जसं मी म्हटलं की 1 किलो वजन वाढलं तरी गुडघ्यावरचं प्रेशर 3 ते 4 किलोने वाढतं. तसंच बेली फॅट किंवा जे वाढलेलं पोट म्हणतो ते स्पाईनवर खूप जास्त प्रेशर देतं आणि त्यामुळे स्पाईन रिलेटेड प्रॉब्लेम्स वाढतात. काय होतं, वजन वाढलं की माणसाची एक्सरसाइज करण्याची शक्ती कमी होते किंवा इच्छा कमी होते. बरोबर. आणि आळस वाढतो, त्यामुळे ते एक्सरसाइज कमी पडतात, पुन्हा स्पाईनला नीला स्टिफनेसकडे घेऊन जातात आणि पेशंट त्या विशियस सायकलमध्ये अटकत जातो. सो वजन कमी करणं इज अ मस्ट आय कॅन से. आणि आता मी म्हणेल की OPD मध्ये येणारा प्रत्येक पेशंट मला म्हणतो की सर आम्ही खूप प्रयत्न केले पण वजन काही कमी होत नाही, काहीतरी बेसिक इलाज आम्हाला सांगा. सो मी एक खूप सिम्पल फॉर्म्युला शोधून काढलाय वजन कमी करण्यासाठी. मी स्वतः माझ्यावर आधी वापरून बघितलं, माझंही थोडंसं वजन वाढलं होतं, मी म्हटलं आधी आपण करून बघू कमी होतंय का नाही आणि मग लोकांना सांगू. सो व्हॉट वी डू इज आय से अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला. तुम्ही सकाळी रोज उठताय, उठा एक सकाळी ऐसे एक ज्यूस घ्यायचा, सिम्पल हर्बल आहे. आवळा आपल्याला जो भेटतो तो आवळा, अद्रक जे भेटतात ते आणि लिंबू हे सगळ्यांचं मिक्स करून एक ज्यूस करायचा सकाळी. ज्यूस तुम्ही पाहिजे तर कधी पण करून ठेवू शकता, घ्यायचा सकाळी. घ्यायचा सकाळी आहे. व्हॉट आय से की तुम्ही 1 किलो आवळा घरीच आणून ठेवा, त्याचा ज्यूस, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम अद्रक आणि अर्धा लिंबू मिक्स करून एक ज्यूस तयार करून ठेवा रोज. आणि त्या ज्यूसचा असं एक 50 ml चा तो ज्यूस आणि एक ग्लासभर पाणी सकाळी उपाशी पोटी घ्यायचं. पाणी कसंही चालेल, साधं, कोमट, गरम किंवा थंड. आणि त्याच्यानंतर अर्धा तास तुम्ही काही खाऊ पिऊ नका. एक अर्धा तासाची एक्सरसाइज करा, काही पण एक्सरसाइज, योगा करा, प्राणायाम करा, रनिंग करा, जम्पिंग करा, जे जिम करा, तुम्हाला जे शक्य आहे ती करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नॉर्मल जे डाएट आहे ते घ्या आणि तुम्ही नंतर ब्रेकफास्टला बसला, तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घ्या. एक ब्रेकफास्टला मी सांगतो की ज्यांना खूप जास्त वजन आहे त्यांना कमी करायचं, त्यांनी त्यांचा नॉर्मल ब्रेकफास्टपेक्षा 25% कमी करावा.
खूप लोक म्हणतात सर नाही आमचं फूड क्रेविंग आहे ते कमीच होत नाही, कसं कमी करू मी? सिम्पल आहे, तुम्ही जेवताना मध्ये पाणी प्या, म्हणजे ब्रेकफास्ट करताना मध्ये पाणी प्या, म्हणजे पोटाला फुलनेस येईल. फुलनेस येतो, फुलनेस आलं की बरोबर. आपोआप खाणं जेवण कमी कमी होतं. जाईल. सेम तुम्ही लंचला करा, डिनरला करा. हम्म. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक बेसिक करायचं की सॅलड वाढवायचं. पण आपल्याकडे एक प्रथा आहे की आपण कच्चं सॅलड खातो. हा, कच्चं सॅलड न अच्छा, करता मग? ते उकाळून घ्यायचं, म्हणजे ओके. उबाळलेलं आपण म्हणतो ना, म्हणजे कोबी वगैरे जर सॅलड. कुठलंही ओके. कोबी, मिरची, काकडी, काकडी सुद्धा Yes, उकळून घ्यायची. जे काय ओके. आहेत ना, फ्लॉवर, आता अजून ते इटालियन येतात त्या Lettuce सगळ्या, वगैरे Yes, आणि yes. सगळं, हा. तुम्ही सगळं ते उबाळलेलं घ्या, म्हणजे ओके. उकळलेलं, थंड केलेलं, बॉइल्ड आपण जे म्हणतो ते. हा. बट दॅट शुडंट हॅव एनी से ऑइल और हा, घी. फॅन्सी करायला जाऊ Yes, नका. त्याला हा. फॅन्सी करायला जाऊ नका. हा. त्याच्यात तुम्ही मीठ, मिरची, चवीपुरतं मसाला टाका, काहीच हरकत नाही. आणि ते तुम्ही डाएटमध्ये घ्या. जर तुम्ही ते रोज डेफिनेटली दिवसातनं एकदा दुपारी एक अराउंड से 250 ग्रॅम ते घेतलं आणि संध्याकाळचं तुमचं नॉर्मल जेवण करा, त्यामध्ये चीज किंवा तेलकट आयटम्स तुम्ही कमी खा. आणि रात्री आय सजेस्ट की शक्यतो संध्याकाळी 6 किंवा 7 नंतर जेवू जेवू नका नका. येस. टिल द नेक्स्ट मॉर्निंग. जर हे केलं तर बेसिकली एक अराउंड 8 ते 10% वजन नॉर्मली कमी होऊ शकतं, काहीच फॅन्सी गोष्टी न करता. ओके. तुम्हाला वाटलं मी कधी एखादा समोसा खाऊ का, एखाद्या वेळेस आठवड्यातनं ठीक आहे, पण रोज नाही. एखाद्या वेळेस मी पिझ्झा खाऊ का, एखाद्या वेळेस ठीक आहे, पण ह्या गोष्टी रोज नाही करायच्या. नाही. आणि सॅलड रोज ठेवायचं, ज्यूस रोज घ्यायचा, एक्सरसाइज रोज करायची. करायचे. आणि बेसिकली जेवताना मध्ये पाणी प्यायचं. नॉर्मली आयुर्वेदामध्ये सांगितलंय की जेवण नाही झाल्यानंतर पाणी प्यायचं. प्यायचं. 45 मिनिट्स Yes. नंतर ते पण. दॅट इज आयडियली ट्रू फॉर आवर गट हेल्थ म्हणण्यापेक्षा चांगल्या पचनसाठी. पण Yes. तुमचं ऑलरेडी तुम्ही खूप ओबीज आहात, म्हणजे जर तुम्हाला कळतच नाहीये कधी थांबायचंय तर Yes. मग पाणी प्या. तुम्ही पाणी प्या. Yes. त्यामुळे तुमचं नॅचरली डाएट कमी होतं, पोट भरलेलं राहतं आणि बेसिकली यू गो ऑन. म्हणजे तुम्हाला कुठलाच हा जर फॉलो केला फॉर्म्युला तर कुठलाच दुसरा आजारही होत नाही. येस. खूप तुम्ही बघितलं असेल तर वजन कमी केलं की पेशंटला कोणाला किडनी स्टोन होतात, कोणाला युरिक ऍसिड वाढतं, कोणाला ते महाग शेक घ्यायला सांगतात. हा शेक घ्या, महिन्याचे 10,000 रुपये या शेकचे घ्या, येस. आणि शेक बंद केला की पुन्हा वजन वजन वाढतं. हे जर फॉलो केलं तर काहीच गरज नाही. आय कॅन से तुमचं महिन्यामध्ये 100 रुपयात काम होतंय. म्हणजे तुम्ही काय सिम्पल सांगितलंय फक्त. म्हणजे Yes. यू हॅव जस्ट टोल्ड एक ज्यूस घ्या, सॅलड घ्या आणि टायमिंग्स पाळा. मेन होतं हेच की आज आपण म्हणजे ऑफिसच्या टायमिंग्सच एवढे अवघड असतात. 8 वाजेपर्यंत आपल्याला भूक लागत असते आणि आपण कंटिन्युअसली इटिंग करत असतो. म्हणजे 6 वाजता नाश्ता केला, मग 8 वाजता जेवण तयार नसेल तर नाश्ता केला आणि मग 9 वाजता जेवण केलं. म्हणजे युअर बॉडी इज कंटिन्युअसली इन अ प्रोसेस ऑफ डायजेस्टिंग द फूड. Yes. आणि आणि बॉडीमध्ये फक्त जातच आहे, बाहेर काहीच पडत काहीच नाही. पडत नाहीये. आणि दॅट वर्क्स लाईक ते सगळं फॅटच्या रूपाने वाढत चाललं. वाढतं. आणि ही फॅटच पुढे आपल्याला त्रास देते. येस. आणि ह्याच्यामध्ये शुगरचाही वाटा असेलच की बाबा. सो शुगर बेसिकली कमी करावी. ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी शुगर आय कॅन से, ज्यांना खरंच कमी करायचं त्यांनी अवॉइडच करायची. खाऊच नका. ज्यांना ठीक आहे मी बेटर आहे, थोडंसं वजन कमी करायचं, त्यांनी चहामध्ये वगैरे शुगर घ्यायला, दिवसातनं एखादी मिठाई खायला काय हरकत नाही. हरकत नाही. डायबेटिक लोकांनी नाही खावी, येस. पण नॉर्मल माणसाला ज्याला वजन कमी करायचंय त्यांनी एखादी मिठाई किंवा चहामध्ये शुगर ठीक आहे. पण तुम्ही खूपच ओबीज आहात तर आय कॅन से शुगरही बंद करा. Yes. सिम्पल एक्सरसाइज करायच्या. एखादा पेशंट म्हणतो की सर मला एक्सरसाइजला वेळच भेटत नाही, मी त्याला सांगतो काय नाही, तू जिथे कामाला जातो तिथे चालत जा, तुझं 4थ्या मजल्यावर ऑफिस आहे, तू जिन्याने जिन्याने जा, जा. लिफ्ट नको वापरू. Yes. आपोआप तुझं फॅट बर्न होईल, नवीन फॅट येत नाहीये तुझ्या डाएटमधनं आणि तुझं वजन कमी होईल. वजन कमी होईल. सो बरोबर हे आहे. बेसिक फॉलो केलं की वजन कमी होतं. येस. वजन कमी करणं म्हणजे बेसिक हेच की बाबा आपली बॉडी आपलेच जे फॅटी सेल्स आहेत ते इट करतात. Yes. बरोबर नाही फॅम नॉट सो रॉंग. आपल्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा फॅट तयार Yes. झालंय ते बर्न होणं गरजेचं आहे. येस. येस. ते फॅट बर्न झालं की वजन कमी होईल. येस. आणि नवीन फॅट कशामुळे तयार होतं, एक तर तुम्ही खाताय किंवा कार्बोहायड्रेट, येस. तर ते नका घेऊ. येस. तर तुम्ही बेसिकली जे सांगितलं मला अजून एक गोष्ट खूप हे वाटली की टायमिंग्स जेवणाचे. म्हणजे 10-10:30 नाही, सूर्यास्त होते त्याच्या अगोदर जेवण करून घ्या. म्हणजे इट इज अगेन कमिंग फ्रॉम आवर अँसेस्ट्रल टीचिंग्स की बाबा लवकर जेवा. लवकर जेवा. येस. येस. त्यामुळे काय होतं, बॉडीला जो वेळ भेटतो की शांत होण्यासाठी, डायजेस्टिव्ह Digest. ज्युसेसलाही वेळ भेटतो पचवण्यासाठी. Yes. काय होतं आजकाल आपण रात्री 12लाही पिझ्झा मागवतो, 2लाही खात बसतो, मग वजन कसं कमी होणार? येस. येस. थोडंसं प्रत्येकाला मोटिवेशन आणि मनाचा कंट्रोल या 2 गोष्टी खूप गरजेच्या करायलाच आहेत. पाहिजे. येस. येस.
येस, थँक्यू सो मच सर. खूप इन्साइटफुल होतं आजचं डिस्कशन आणि डेफिनेटली अजून खूप क्वेश्चन्स आहेत जे मला विचारायचे आहेत. Yes. पण आय गेस ह्याचा दुसरा पार्ट यायला पाहिजे जिकडे आपण अजून फर्दर डिस्कशन करतोय की Definitely. काय अजून आपण होम रेमेडीज आपण यूज करू शकतो किंवा काय आपण आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी करू शकतो. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम सर. थँक्यू. मी म्हणेल की आता मी जे बोललोय ते फक्त आय कॅन से